5 दिवसाच्या उपोषणानंतर जरांगे पाटलांनी त्यांचं उपोषण सोडलं. जरांगे पाटलांच्या ज्या सर्व मागण्या होत्या त्या खरंच पूर्ण झाल्या आहेत का? जिंकलो रे राजाओ, असं म्हणत जरांगे पाटलांनी त्यांचं उपोषण सोडलं. या ठिकाणी आपण बघू शकता विखे पाटील व जे शंभूराजे आहे त्यांच्या हस्ते रस पिऊन या ठिकाणी जरांगे पाटलांनी त्यांचं उपोषण सोडलं आहे. जरांगे पाटलांचं जे उपोषण होतं ते 5व्या दिवशी सोडण्यामागं काय टर्निंग पॉईंट होतं ते आपण पाहूयात. न्यायालयाचा या ठिकाणी हस्तक्षेप होता. म्हणजेच बॉम्बे हायकोर्टाने आंदोलन संपवून सरकारसोबत संवाद करण्याचा त्या ठिकाणी सल्ला दिला होता व 2 सप्टेंबर रोजी 3 वाजेपर्यंत त्यांना जे आझाद मैदान आहे ते मोकळे करण्यात यावे असे देखील नोटीस त्या ठिकाणी पोलिसांकडून त्या ठिकाणी त्यांना दिली होती. परंतु मी हटणार नाही, माझा जीव गेला तरी चालेल असा ठाम पवित्रा या ठिकाणी जे जरांगे पाटील आहे त्यांचा या ठिकाणी होता. त्यामुळे जे महाराष्ट्र शासन आहे त्याने जी मराठा आरक्षणाची जी उपसमिती नेमण्यात आली होती त्यांनी मराठा समाजाला कुंभी म्हणून ओबीसी आरक्षणात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला व तसा जी.आर. त्यांनी काढण्याची घोषणा त्या ठिकाणी केली. तो जी.आर. आल्यानंतर या ठिकाणी जे जरांगे पाटील होते त्यांनी आपण जिंकलो रे असा उद्गार काढत त्या ठिकाणी ते जे उपोषण चालू होतं ते संपलं. पण जरांगे पाटलांच्या नेमक्या मागण्या काय होत्या व त्यातील कोणत्या मागण्या पूर्ण झाल्या हे आपण या ठिकाणी पाहूयात. जरांगे पाटलांची जी पहिली मागणी होती ती म्हणजे हैदराबाद गॅझेटची तात्काळ अंमलबजावणी. आता हे हैदराबाद गॅझेट काय आहे ते आपण या ठिकाणी पाहून घेऊया. हैदराबाद गॅझेट हे एक तर मराठा जे आरक्षण आहे त्याचा जो कोटा आहे त्यासाठी हे एकदम बॅकबोन आहे. म्हणजेच 1918 साली निजामशाहीच्या काळात प्रसिद्ध झालेले दस्तऐवज त्यामध्ये मराठवाड्यातील अनेक शेती करणाऱ्या समाजाला कुंभी म्हणून वर्गीकृत करण्यात येत होतं. कुंभी हा ऐतिहासिकदृष्ट्या शेतीप्रधान, सामाजिक आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय जात मानली गेली होती, ज्यांना शैक्षणिक व नोकरीत आरक्षण हक्क होता. गॅझेटमध्ये कुंभी मराठा किंवा मराठा कुंभी असा स्पष्ट उल्लेख त्या ठिकाणी केलेला दिसतो. आता जो हैदराबादचा निजाम होता त्या निजामशाहीमध्ये नेमका कोणता भाग त्या ठिकाणी किंवा कोणत्या भागाला हे हैदराबाद गॅझेट लागू होतं तर त्या ठिकाणी मराठवाड्यामधील त्या ठिकाणी काही जिल्हे येतात. तर त्यामध्ये औरंगाबाद असेल, बीड असेल, नांदेड असेल, परभणी असेल, उस्मानाबाद असेल, लातूर असेल, जालना असेल, हिंगोली असेल. तर या भागातील ज्या जुन्या महसूल नोंदी आहेत किंवा जुने जमीन कागदपत्रे आहेत किंवा कुटुंबीय संबंध असतील हे तपासून त्या ठिकाणी त्यांना कुंभी किंवा कुणबी मराठा असे प्रमाणपत्र त्या ठिकाणी त्यांना दिलं जाऊ शकतं व महाराष्ट्र सरकारने हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करण्याचा जी.आर. काढला आहे व त्यानंतरच हे उपोषण जे होतं ते त्या ठिकाणी थांबलं होतं. तर त्यानंतर दुसरी मागणी आहे ती म्हणजे सातारा गॅझेटची. सातारा गॅझेटची ती जी अल्टिमेटम आहे ती 1 महिन्याची आहे. 1 महिन्यामध्ये सातारा गॅझेट देखील त्या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी सरकारने तत्काळ अंमलबजावणी करण्याची प्रोसेस जी आहे ती चालू केलेली आहे. तर जे सातारा गॅझेट आहे जे आरक्षण आहे त्यामध्ये हैदराबाद, सातारा आणि बॉम्बे असे 3 गॅझेट या ठिकाणी महत्त्वपूर्ण मानले जातात. तर ते काय आहे ते आपण या ठिकाणी पाहूयात. सातारा गॅझेट म्हणजे काय ते आपण पहिल्यांदा पाहूयात. सातारा जिल्ह्याचा अधिकृत सरकारी राजपत्र यामध्ये जमीन व्यवहार असेल, कायदेशीर आदेश असेल किंवा सरकारी अधिसूचना असतील याचा काही वेळा जात नोंदी प्रकाशित होतात. म्हणजे जे काही कायदेशीर आदेश असतील किंवा सरकारी अधिसूचना किंवा जमीन व्यवहार असेल त्या ठिकाणी भरपूर त्या कागदपत्रांमध्ये जातीची नोंद देखील त्या ठिकाणी केलेली आढळते. ऐतिहासिकदृष्ट्या सातारा जिल्ह्यामधील जे काही मराठा कुटुंबाच्या नोंदी आहेत त्या कुंभी असा उल्लेख त्या ठिकाणी आढळतो. ह्याचाच उपयोग जे काही ओबीसी आरक्षणासाठी कुंभी मराठा हे जात प्रमाणपत्र आहे ते मिळवण्यासाठी याचा वापर होऊ शकतो. याचबरोबर जे बॉम्बे गॅझेट आहे त्यामध्ये ब्रिटिश राजवटीतील जे बॉम्बे प्रेसिडेन्सी होती त्यामध्ये आजचा महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटकचा काही भाग व मध्य प्रदेशचा काही भाग येत आहे. त्या काळातील जमीन महसूल नोंदी, जनगणना माहिती किंवा जात वर्गीकरण या गॅझेटमध्ये नोंदवले आहेत. काही भागात मराठा समाजातील कुटुंबांना कुंभी म्हणून देखील नोंदवले आहे. आता महाराष्ट्र सरकारने हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेट आणि कुंभी गॅझेट या तिन्हींचा अभ्यास करून कुंभी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया या ठिकाणी राबवण्याचा ठिकाणी निर्णय घेतला आहे. बॉम्बे गॅझेट विशेषतः पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भातील काही भागातील जुन्या नोंदीसाठी महत्त्वाचा आहे. त्यानंतर आपण पाहू शकता जो तिसरा जो त्यांचा मुद्दा होता तो म्हणजे आंदोलनकर्त्यावरील सर्व गुन्हे मागे घेणे. आंदोलनकर्त्यावरील जे काही गुन्हे होते ते सरकारने ऑलरेडी मागे घेण्यास सुरुवात केलेली आहे. त्यानंतर जो चौथा मुद्दा होता तो मृत आंदोलकांच्या कुटुंबियांना मदत व नोकरी. आपण या ठिकाणी पाहू शकता सरकारची मदत व आश्वासन महाराष्ट्र सरकारने जाहीर केले आहे की मृत आंदोलकांना कुटुंबांना आर्थिक मदत दिली जाईल किंवा त्यांची शैक्षणिक पात्रता आहे त्यानुसार त्यांना MIDC किंवा इतर सरकारी विभागामध्ये देखील नोकरी दिली जाईल. 15 कोटींची मदत आधीच वितरित करण्यात त्या ठिकाणी आली आहे आणि उर्वरित मदतची 1 आठवड्यात या ठिकाणी दिली जाणार आहे.
त्यानंतर जो चौथा पॉईंट होता तो म्हणजे जो 5वा पॉईंट होता तो म्हणजे 58 लाख कुणबी रेकॉर्ड ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध करून देणे. आपण या ठिकाणी पाहू शकता मनोज जरांगे यांनी कुणबी समाजाच्या प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेत अडचणीबद्दल चिंता व्यक्त केली आहे व ज्या 58 लाख कुणबींच्या नोंदीचा रेकॉर्ड ग्रामपंचायतीवर लावण्याची त्यांची प्रमाणपत्रे तात्काळ जारी करण्याची त्यांनी त्या ठिकाणी मागणी केली आहे. वर्तमान प्रक्रिया अतिशय विलंबित असल्याचे सांगितले आहे त्यांनी व त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार दिले जावेत आणि वंशावळ समितीला अधिक मनुष्यबळ पुरवले जावे अशी सूचना त्या ठिकाणी केली आहे. त्यानंतर त्या ठिकाणी जो काही 6वा मुद्दा आहे तो म्हणजे गाव स्तरावर समित्यांची स्थापना करणे. आता गाव स्तरावर समितीची स्थापना म्हणजे काय? तर या अगोदर या समित्या होत्या त्या तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली तालुका स्तरावर कार्यरत आहेत. पण गाव स्तरावर अधिक प्रभावी पडताळणी होऊ शकते. ही समिती ग्रामपंचायत स्तरावर स्थापन केली जाते. त्याचा उद्देश आहे गावातील नागरिकांच्या वंशावळ नोंदी तपासणे, मराठा कुणबी नोंदीची पडताळणी करणे, पात्र व्यक्तींना जात प्रमाणपत्रासाठी आधार पुरवणे. समितीमध्ये कोण असतात तर या समितीमध्ये गाव पातळीवर ग्रामसेवक, तलाठी, सरपंच, स्थानिक शिक्षक, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते इत्यादींचा यामध्ये समाविष्ट होतो. हे सदस्य जे आहे ते स्थानिक दस्तऐवज किंवा शाळेचे दाखले असतील, जुने सातबारे असतील, वंशावळ वही असेल यांचा अभ्यास करून नोंदणी पडताळतात. आता ही समिती कार्य काय करते? तर गावातील ज्या नमुना किंवा जुन्या नोंदी गोळा करणे, शाळेतील दाखले, जमीन दस्तऐवज किंवा ग्रामपंचायत रेकॉर्ड चेक करणे, कुणबी उल्लेख असलेल्या व्यक्तींची यादी त्या ठिकाणी तयार करणे, ज्या व्यक्तींना त्या ठिकाणी नोंदी घावल्या त्यांच्यासाठी ओबीसी प्रमाणपत्रासाठी वापरता येते व त्यांचे ओबीसी प्रमाणपत्र तयार करून देणे असा या ठिकाणी त्या गाव पातळीवरच्या समितीचा कार्य असेल. त्यानंतर हे जे आरक्षण आहे ते आरक्षण कोर्टामध्ये टिकणार का किंवा कुणबी नोंदी पुरावा म्हणून त्या ठिकाणी कोर्टाला मान्य होणार आहेत का? तर हो. ग्रामपंचायत, महसूल विभाग, शाळा दाखले, सातबारा, वंशावळ, वही यामधील कुणबी उल्लेख प्राथमिक पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो. म्हणजे हे आरक्षण सुप्रीम कोर्टात जरी गेले तरी ते आरक्षण त्या ठिकाणी टिकणार आहे. जात वैधता प्रमाणपत्रासाठी आणि कोर्टात अंतिम मान्यता मिळवण्यासाठी हे पुरावे साक्षांकित आणि पडताळलेले असणे फक्त आवश्यक आहे. कोर्टात मान्यतेपूर्वी काय आवश्यक आहे तर जे कुणबी पुरावे आहेत ते 1967 पूर्वीचे असावेत. त्यानंतर रक्तसंबंध सिद्ध करण्याची वंशावळ त्या ठिकाणी पूर्ण अधिकृत असावी. त्यानंतर दस्तऐवजी अधिकृत प्रत म्हणजे तहसीलदार, ग्रामसेवक किंवा शाळा मुख्याध्यापक यांच्याकडून ते प्रमाण असली दस्तऐवजी प्रत असावी. जात वैधता समितीकडून मंजुरी असलेली ही अंतिम मान्यता कोर्टात प्रभावी ठरते. जात वैधताची प्रमाणपत्र आहे त्याची जी समिती आहे त्यांच्याकडून त्याची मंजुरी असलेली हवी. फक्त नोंदी पुरुष नाहीत तर कोर्टात ग्रामपंचायतीकडून नोंद दाखवून ओबीसी आरक्षण मिळत नाही. त्या नोंदीला वंशावळ पडताळणी आणि अधिकृत प्रमाणपत्र जोडलेले असावे लागते. म्हणजे या ठिकाणी फक्त ग्रामपंचायतील नोंदी दाखवून ओबीसी आरक्षण मिळत नाही तर नोंदीला जे काही 1967 पूर्वीचे जे कुणबी दस्तऐवज असलेले जे उल्लेख आहेत ते त्या ठिकाणी अत्यंत आवश्यक आहेत. आणि जर खोट्या नोंदी किंवा अपूर्ण पुरावे दिसल्यास कोर्टात त्या ठिकाणी जे आरक्षण आहे ते त्या ठिकाणी नाकारले जाऊ शकते. तुम्हाला अजून कोणती माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये माहिती देऊ शकता व मराठा जे आंदोलन आहे ते पूर्वीपासून आतापर्यंत चालत आहे त्याच्यावर जर तुम्हाला डॉक्युमेंटरी व्हिडिओ हवी असेल तर तुम्ही एक मराठा लाख मराठा अशी त्या ठिकाणी कमेंट तुम्ही करू शकता.